पान क्रमांक 323, पेत्राचं पहिलं पत्र, अध्याय 1, वचन 18 ते 21 मी वाचतो, कान देऊन ऐका. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात, ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मेलेल्यातून उठवून त्याचे गौरव केले. ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्र येशूचा प्रमुख शिष्य एक मोठं रहस्य आपल्या समोर उघड करून सांगत आहे. तो म्हणतोय की वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून नव्हे, सोने रुपे चांदी ह्यांच्यापासून नव्हे, तर जो निष्पाप निष्कलंक असा देवाचा कोकरा ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन अतिशय स्पष्ट आहे. माणसाला ह्या जगामध्ये काय ध्येय आहे, मानवी जीवनाचं ध्येय काय आहे, आपल्याला नक्की काय हवं आहे या जगामध्ये, कशासाठी आपण जगत आहोत, जगण्याचा अर्थ काय आहे. जेव्हा माणूस खोलवर विचार करतो तेव्हा त्याला समजतं की या जगामध्ये मी पाहुणा आहे, या जगामध्ये मी प्रवासी आहे, या जगामध्ये मी यात्रेकरू आहे. हे जग माझं कायमचं घर नाही आहे. या जगामध्ये जरी मी 100 वर्ष जगलो तरी 60-70 वर्षानंतर मला म्हातारपण येणार आहे आणि म्हातारपणामध्ये मला कुणाचा तरी आधार लागेल. 80 वर्षानंतर तर मी अतिशय वृद्ध होईन. 100 वर्षाचा असताना मला काहीच करता येणार नाही. या जगात मी कायमचं राहू शकत नाही आणि राहिलो तरी ते निरर्थक आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मग मनुष्य विचार करतो की मी मेल्यानंतर पुढे कुठे जाऊ शकतो का. हालेलुया, हालेलुया. माणसाला मरणानंतर जीवन आहे का, माणूस अमर होऊ शकतो का. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांनी याच्यावर विचार केलेला आहे. विचारवंतांनी विचार केला, तत्वचिंतकांनी विचार केला, धर्मपंडितांनी विचार केला. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाला जगात नक्की काय हवं आहे, नीट कान देऊन ऐका. जर तुम्ही खोलवर विचार केला तर प्रत्येक माणसाला अमरत्व हवं आहे. त्याला जगायचं आहे मेल्यानंतर सुद्धा. कारण मरणाने जर आपण संपून जाणार असू तर या जगण्याला अर्थ काय आहे. हालेलुया. कशासाठी आहे रहाड गडग्यामध्ये आपण सापडलो आहोत. पाप करायचं आणि पापाचं दुःख भोगायचं, पापाचा परिणाम भोगायचा, हेच तर जीवन आहे. पाप काही टाळता येत नाही आणि पापाचे परिणाम काही सुटत नाहीत. बायको रागावल्याशिवाय जमत नाही आणि मग अंग दुखायला लागतं. एका बाजून बायकोला मारायचं, दुसऱ्या बाजूने कंबर दाबायची. हे जीवन आहे माणसाचं, बरोबर. पाप अधिक पापांचे परिणाम हे मानवी जीवन आहे. या दुष्ट चक्रातनं माणसाला मुक्तता मिळत नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊ नये का. या जगाची समस्या एकच आहे आणि ती म्हणजे पाप. इंग्रजीमध्ये त्याला सिन म्हणतात, SIN, सिन म्हणजे पाप. पाप म्हणजे काय, पाप म्हणजे देवाची आज्ञा मोडणं. देव सांगतो चोरी करू नको तर चोरी करायची. देव सांगतो खून करू नको, खून करायचा. देव सांगतो शिवी देऊ नको, शिवी द्यायची. देव सांगतो सूड घेऊ नको, सूड घ्यायचा. देवाची आज्ञा मोडणं म्हणजे पाप. आणि पाप केल्यानंतर त्याचे परिणाम
जीवनात येतात. या दुष्ट चक्रातनं माणूस मुक्त कसा होऊ शकतो? म्हणून वचन असं म्हणतं, वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून, वागणूक निरर्थक आहे त्याच्याने पापांची क्षमा मिळत नाही. हालेलुया. देवाला जर आपण सोनं दिलं तर आपल्याला पापांची क्षमा होऊन आपण स्वर्गात जाऊ शकतो का? शकतो. देवाला जर आपण चांदी दिली तर का देवाला मोटरसायकल द्यायची? हालेलुया, हालेलुया. देवाला काहीतरी देऊन आपण आपल्या पापांची क्षमा मिळवू शकतो का? हो, नाही, नाही, नाही. असं काय देवाला आपल्याला देता येईल की तो आपल्याला पापांची क्षमा करेल? काही नाही. काही माणूस देऊ शकत नाही. आणि म्हणून खुद्द देवानेच त्याच्यावर उपाय काढलेला आहे. हालेलुया. मला यमक जुळवायचं असेल तर बोलावं लागेल, खुद्द खुदाने निकाला आहे. हालेलुया, हालेलुया. देवाने उपाय काढलेला आहे. 2000 वर्षापूर्वी देव म्हणाला, माझ्याकडे उपाय आहे. काय उपाय आहे? मला एक बळी पाहिजे. आणि तो बळी कसला पाहिजे? मानवी बळी पाहिजे. निष्कलंक, निष्पाप असा मला माणूस पाहिजे, जो माणसांच्या पापासाठी मरेल. उभ्या मानव जातीच्या पापांची शिक्षा स्वतःच्या शरीरावर घेईल. आणि तो माणूस कोण पाहिजे? तो माणूस कोण पाहिजे? तो माणूस निष्पाप पाहिजे, निष्कलंक पाहिजे. हालेलुया. निष्पाप, निष्कलंक असा पुरुष देवाला हवा होता, प्रथम पुत्र. आणि म्हणून त्याने स्वतः असा पुरुष पाठवला. येशू ख्रिस्त हा जगामध्ये आला. आणि कसा तो जगामध्ये आला? तो कुमारीच्या उदरी जन्माला आला. मी कुमारी म्हणजे कधी कधी अविवाहित समजायचो. कुमारी म्हणजे अविवाहित नाही हो. कुमारी म्हणजे वर्जिन, पुरुष संबंध न आलेली तरुणी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वर्जिन बर्थ, कुमारीपासून जन्मलेला. कारण जगात असा एकच जन्म आहे, तो पुरुष संबंधाविना आलेला आहे. का पुरुष संबंधाविना देवाने जन्म घेतला? देवाचा पुत्र आला. कारण पापाची शृंखला, पापाची साखळी देवाने कात्री लावून तोडून टाकली. बाप पापी तर मुलगा पापी, मुलगा पापी तर त्याचा मुलगा पापी. पाप पुढे जातं ना, पाप पुढे जातं. म्हणून पुरुषाचा संबंधच तोडला त्याने. आणि मरीच्या उदरी पवित्र आत्म्यापासून गर्भ राहिला. हालेलुया. पुरुषापासून नाही तर पवित्र आत्म्यापासून, देवापासून तिच्या उदरी गर्भ राहिला. पापाची शृंखला तोडली, पापाची कात्री देवाने तोडून टाकली, कात्री पापाची साखळी तोडून टाकली. म्हणूनच आपण म्हणतो की देवाने मानवी इतिहासामध्ये प्रवेश केला. त्याने प्रवेश केला मानवी इतिहासामध्ये. आणि देव जगामध्ये आला. हालेलुया. जो जन्मला त्याला देवाचा पुत्र असं म्हटलेलं आहे. कारण माणसाची समज, माणसाला समजावं, माणसाला कळावं म्हणून त्याला देवाचा पुत्र असं म्हटलेलं आहे. रहस्यमय आहे. परंतु देवाचा पुत्र हे जे येशूला, ही जी येशूला उपाधी आहे ती केवळ बायबलमध्ये नाही आहे. हे विशेष सगळ्या ठिकाणी त्याला देवाचा पुत्र म्हटलेला आहे. हा येशू जगामध्ये आला, तो तुमच्या आणि माझ्या पापांची शिक्षा भोगण्यासाठी आला. आणि त्याचा बळी जो क्रुसावर झाला तोच देवपित्याने मान्य केला, त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आणि देव म्हणाला, आत्ता सगळ्या माणसांच्या पापांची क्षमा होऊ शकते जर ते माझ्या पुत्रावर विश्वास ठेवायला तयार असतील तर. तुम्ही देवाकडे जर त्याच्या पुत्राच्या द्वारे यायला तयार असाल तर तुम्ही देवाच्या व्यंगेत आणि मिठीत जाऊ शकता. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन असं म्हणतं, आपण त्याच्या पुत्राच्या द्वारे त्याच्यावर विश्वास ठेवणारे झालो आहोत. पुष्कळ लोक म्हणतात देवा देवा, आणि ते म्हणतात आमचा देवावर विश्वास आहे. तो विश्वास वेगळा. आमचा विश्वास आहे की आम्ही देवाच्या पुत्राच्या द्वारे देवापर्यंत पोहोचतो. हालेलुया. आणि देवाच्या पुत्राच्या द्वारे पोहोचल्यामुळे काय मिळतं आम्हाला? पापांची क्षमा मिळते.
आणि ज्याला पापांची क्षमा मिळते तोच देवाकडे जाऊ शकतो, देवाशी बोलू शकतो, देवाशी नातं स्थापन करू शकतो. सरळ थेट कोणताच माणूस देवाकडे पाहू शकत नाही, कारण सगळे आपण पापी आहोत, घाणेरडे आहोत. देव पवित्र आहे. आणि त्याचं उदाहरण तुम्हाला देतो मी. तुमचा मुलगा आहे, त्याला तुम्ही सांगितलं, बाळा संजय हा खाऊ आहे, तुझ्या ताईसाठी आहे, मनीषासाठी आहे. त्याला लागू नको सांग, हा ताईसाठी मी खाऊ ठेवलेला आहे, मनीषासाठी संजय खायचा नाही. तुम्ही जाऊन आलात, आई आली, आई बघते खाऊ नाही आहे, खाऊ पण नाही आणि संजय पण नाही आहे. संजय 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 कुठे आवाज येत नाही. आणि मग हळू जातं, हा आई मी इकडे आहे. कुठे आहेस? मी इकडे आहे. कुठे आहेस? लपलेला आहे. का रे? कारण खाऊ मी खाल्ला. संजय जेव्हा खाऊ खातो ताईचा, तेव्हा संजयला आईला तोंड द्यायची हिंमत होत नाही, तो स्वतःला लपवतो. तीच अवस्था आज माणसाची झालेली आहे. आपण देवाला तोंड देऊ शकत नाही. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, जो पाप करतो तो देवाला सामोरं जाऊ शकत नाही. म्हणून पुष्कळ लोक म्हणतात आमचा देवावर विश्वास आहे, चांगली गोष्ट आहे, आम्ही देवाकडे मागतो, चांगली गोष्ट आहे. प्रश्न असा आहे, तुम्हाला मिळतं का? मिळतं का? तुम्ही मागता देवाकडे, चांगली गोष्ट आहे, विश्वास देवावर आहे, चांगली गोष्ट आहे, मिळतं का? कसं मिळणार? तुम्ही पापी आहात, तुम्ही देवासमोर कसं उभे राहणार? म्हणूनच देवाने तोडगा दिलेला आहे. तोडगा काय आहे? येशूच्या नावाने मागा, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला पापांची क्षमा मिळेल. ज्या क्षणाला तुम्ही म्हणता, हे देव पित्या, मी येशूच्या नावाने तुझ्याकडे येतो, त्याच क्षणाला तुम्ही धुतले जाता, स्वच्छ होता. हालेलुया, 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 हालेलुया. पापांची क्षमा महत्वाची आहे. पापांची क्षमा मिळाल्याशिवाय तुम्ही देव देव करून काय फायदा? देव तुम्हाला तुमच्याकडे पाहणार पण नाही आहे. आपण एवढे घाणेरडे आहोत. देवाने त्याचा पुत्र या जगात अशासाठी पाठवला की या दुष्ट चक्रातून आपली मुक्तता व्हावी. आपण पाप करतो, आपण घाण करतो, घाणेरडे होतो आणि देवा मला ते देव देऊ शकत नाही ना. म्हणून देवाने हा तोडगा दिलेला आहे, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त. हालेलुया. वाडवडिलांच्या परंपरेने, म्हणजे येशू यायच्या अगोदर जगभर माणसं निरर्थक वागणुकीमध्ये गुंतलेली होती. पापाची क्षमा होण्यासाठी देवाने एकच मार्ग दिलेला आहे, तो म्हणजे त्याचा पुत्र जो निष्कलंक, निष्पाप असा पवित्र, पूर्णपणे पवित्र होता, तो जेव्हा बळी गेला त्या क्रूसावर, तेव्हा तो बळी देवाने मान्य केला. हालेलुया, 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 हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला आणि मला पापांची क्षमा मिळते. देवाने मान्य केलेलं बलिदान म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचं बलिदान. 2000 वर्षापूर्वी काल्वरी नावाच्या डोंगरावर येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण देवपित्याच्या हाती सुपूर्द केला. मरण त्याने स्वीकारलं तुमच्या माझ्यासाठी, आणि त्याने सिद्ध केलं की तो देवाचा पुत्र आहे. तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला. हालेलुया. तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला मुक्तता देण्यासाठी देवाचा पुत्र जगात आला आणि त्याच्या पवित्र रक्ताने आपण मुक्त झालेलो आहोत. पापाच्या दुष्ट चक्रातून मुक्त झालेलो आहोत, देवाच्या स्वर्गात प्रवेश करायला. Yes, I am ready to enter the heaven of God. तुम्ही गोरे दिसता, उंच आहात, तोकडे आहात, काळे आहात, हाडकुळे आहात, देव बघत नाही. देव एकच गोष्ट बघणार, तुम्हाला पापांची क्षमा झाली आहे की नाही झाली. हालेलुया. आणि पापांची क्षमा मिळवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही आहे, एकच मार्ग आहे. कोणता मार्ग? येशूचं मौल्यवान रक्त, ते एकच बलिदान जे देवाला प्रिय झालं, जे देवाने पसंत केलं, ज्याच्या देवाने शिक्कामोर्तब केलं, हा बळी मला मान्य आहे. एकच इलाज आहे तुमच्या आणि माझ्या प्रश्नावर, आणि तो इलाज काय आहे? येशू ख्रिस्ताचं मौल्यवान रक्त. कारण
या जगातल्या सगळ्या समस्यांच्या बुडाशी एकच मूळ समस्या आहे. ती मूळ समस्या म्हणजे पाप. जे सगळं तुम्हाला वरवरनं दिसतं, काय दिसतं वरवरनं? आजार, व्यंग, भांडणं, बेकारी आणि बाकी सगळे प्रश्न जे आहेत त्याचे मुळाशी काय आहे? एकच समस्या आहे, पाप. आणि त्या पापावर इलाज काय आहे? येशूचं मौल्यवान रक्त. पापामुळे जगाची वाट लागलेली आहे आणि पापाला इलाज काय आहे? इलाज एकच आहे, येशू ख्रिस्ताचं मौल्यवान रक्त. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गणित सरळ आहे आणि सोपं आहे. उगाच ते गुंतागुंतीचं करू नका. तुम्हाला माहिती आहे, सुंदर उदाहरण बायबलमध्ये आहे, सत्य घटना. एका तळ्याच्या काठाशी आजारी माणसं बसलेली होती. बेतसेदा तलाव. त्या तलावामध्ये देवदूत उतरायचा, देवदूत पाणी हलवायचा. देवदूताने पाणी हलवल्यानंतर जो माणूस पहिल्यांदा उतरेल तो पूर्णपणे बरा व्हायचा. एकच माणूस. पुन्हा देवदूत पाणी हलवायचा, पुन्हा जो उतरेल तो बरा व्हायचा. एक माणूस तिकडे कडेला बसला होता, तो पंगू होता, म्हणजे तो स्वतः उठू शकत नव्हता आणि पुष्कळ अशी आजारी माणसं होती. येशू तिकडे आला आणि येशूने त्या पंगू माणसाला विचारलं. तो 38 वर्षे पंगू होता, पांगळा होता. येशूने विचारलं की तुला बरं व्हायचं आहे का? त्याने काय उत्तर दिलं माहिती आहे? महाराज, जेव्हा देवदूत पाणी हलवतो तेव्हा मला पाण्यात उतरवण्यासाठी माझा कोणीही माणूस नाही आहे इकडे. येशूने काय विचारलं होतं? तुला बरं व्हायचं आहे का? त्याने उत्तर काय दिलं? महाराज, जेव्हा देवदूत पाणी हलवतो तेव्हा मला पाण्यात उतरवण्यासाठी माझा कोणीही माणूस नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणाला उठ आणि चालायला लाग. उगाच आपण गुंतागुंत वाढवतो. येशूने कुठे विचारलं होतं तुझ्याकडे माणसं आहेत का खाली उतरायला? विचारलं होतं का त्याने एवढंच विचारलं तुला बरं व्हायचंय का? दॅट्स ऑल. हो म्हण, आत्ता बरा होशील. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गुंतागुंत नाही आहे, पण माणसाने गुंतागुंत तयार केलेली आहे सैतानाच्या मदतीने, किंवा सैतानाने माणसाच्या मदतीने केलेली आहे. गुंतागुंत ह्या जगामध्ये प्रचंड गुंतागुंत आहे. हो, प्रचंड गुंतागुंत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देर इज नो कॉम्प्लिकेशन ॲक्च्युअली स्पीकिंग. खरं पाहता जगामध्ये गुंतागुंत नाही आहे. देव, त्याचा पुत्र येशू, एवढं तुम्हाला कळलं बस झालं. त्याच्या पुत्राच्या नावाने पित्याकडे या, बस पापाची क्षमा मागा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गुंतागुंत माणसाने निर्माण केलेली आहे किंवा सैतानाने माणसाच्या द्वारे निर्माण केलेली आहे. गुंतागुंत काहीच नाही आहे. देवाचं सगळं सरळ आहे, थेट आहे. तुम्हाला पापांची क्षमा पाहिजे, येशूच्या नावाने मागा, पापांची क्षमा मिळेल, सगळे प्रश्न सुटतील. त्याच्यामध्ये कॅन्सर आला, त्याच्यामध्ये बेरोजगारी आली, त्याच्यामध्ये भांडणं आली, त्याच्यामध्ये कोर्ट केसेस आल्या, सगळं आलं. हालेलुया, हालेलुया. देवाने पसंत केलेलं बलिदान, देवाने मान्य केलेलं बलिदान, जे त्याला 2000 वर्षापूर्वी पोहोचलेलं आहे, ऑलरेडी मिळालेलं आहे, ते म्हणजे कालवरीच्या डोंगरावर देवाचा एकमेव पुत्र येशू ख्रिस्त ह्याने स्वतःचा प्राण दिला. ते बलिदान देवाला मान्य आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही देवाकडे मागता तेव्हा एक वाक्य बोला, काय? मी येशू ख्रिस्ताच्या नावाने, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावाने तुझ्याकडे मागतो. हालेलुया. कारण जेव्हा तुम्ही बोलता की तुझा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, त्याच क्षणाला तुमच्या पापांची क्षमा होते. देव आणि माणूस यांच्यामध्ये एक भिंत आहे. ती भिंत आहे पापाची. आपल्या पापामुळे आपण देवाला पाहू शकत नाही, पण ती भिंत आपण पाडू शकतो. ती भिंत आपण पाडू शकतो. तुम्ही बोलला येशू ख्रिस्ताच्या नावाने, भिंत खाली पडते. आणि मग पुढचं बोलणं चालू ठेवा, पुढचं बोलणं चालू ठेवा. म्हणजे प्रिय भावांनो, देवाशी बोलताना थोडं भान राखलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा शिकवतो आपल्याला कशी प्रार्थना करायची.
पण पहिली ती आड भिंत पाडली पाहिजे पापाची. आपल्या पापाची भिंत पहिला पाडायची आणि मग बोलायला सुरुवात करायची देवाशी. तुम्ही भिंत पाडली नाही, देवाची पापा पापा बोलता, काही देवाला ऐकू जात नाही हो. त्या भिंतीच्या पलीकडे आवाजच जात नाही. भिंत पक्की मजबूत असते, ती काय आपली विटाची आणि सिमेंट रेतीची नसते. आपल्या पापाची भिंत पक्की मजबूत असते, ती नॉन ट्रान्सपॅरंट आहे, त्याच्या पलीकडे आवाज जात नाही अजिबात. हालेलुया, हालेलुया. पहिली भिंत पाडा. हे देवा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुझ्याकडे येतो. बस नावाने म्हटलं की ती भिंत पडली. येशूच्या द्वारे आपल्या पापांची क्षमा मिळते आणि मग आपला आवाज थेट पोहोचतो. हालेलुया, हालेलुया. आपण येशूच्या द्वारे देवावर विश्वास ठेवणारे आहोत आणि आपल्याला मुक्तता जी मिळालेली आहे ते वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून मिळालेली नाही आहे. सोनं रूप दिल्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न झालेला नाही आहे. देव कधी प्रसन्न होतो? जेव्हा आपल्या पापांची क्षमा मिळते. आणि पापाची क्षमा कशी होते? त्याचा पुत्र येशू याच्या पवित्र रक्ताने होते. हालेलुया. इकडे पवित्र रक्ताने हा शब्द वापरलेला नाही, अर्थपूर्ण आहे. एरवी येशूच्या रक्ताला पवित्र रक्त म्हटलेलं आहे, पण इथे मौल्यवान शब्द वापरलेला आहे. कारण आपल्यासाठी ते किमती रक्त आहे. मौल्यवान म्हणजे किमती, भारी, कॉस्टली. आपल्यासाठी ते किमती रक्त आहे. त्याने किंमत मोजून आपल्याला तारलेलं आहे. हालेलुया. He has paid the price for our salvation. त्याने किंमत मोजून आपलं तारण केलेलं आहे, म्हणून त्याला मौल्यवान रक्त म्हटलेलं आहे. तुमच्या आणि माझ्या तारणाची किंमत देवाचा पुत्र येशू याने मोजलेली आहे. हालेलुया, हालेलुया.